बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या 8 मेच्या जबरदस्त भागामध्ये यशोदाला बघायला पाहुणे येणारच असतात आणि अण्णाने ताकीद देऊनसुद्धा त्यांच्यामध्ये नमी तडमडते. आता तो झिपऱ्या धन्यानं कसं बसं तिला लावलंय, पण दत्तू काका त्याला जास्तच खाज आहे मध्ये मध्ये करायची. पण आता तो खाज ना पाण्याबरोबर मिटवणार आहे. पाहुण्यांना यशोदा आणि घरातल्यांबद्दल खोटी काहीही माहिती सांगत असताना नेमकं पाण्याने त्याला बघितले. आता म्हणजे दत्तू काकाच्या चांगल्याच मुसक्या आवळणार तो, हे नक्कीच आहे. त्यातच आपल्या राजाला देवी आईने आशीर्वाद दिलाय की त्याला बाईचा आशीर्वाद मिळणारच आहे. खरेदीला गेल्यानंतर अवनीला अचानक ठसका लागतो आणि स्वतः राजा तिला पाणी पाजतो. हे पाहून आता विमान त्याच्यावरती प्रचंड भडकलाय. पण आता तो नक्की काय करेल? आता यशोदाचं लग्न जुळेल का? आणि मुख्य म्हणजे राजाची ड्रायव्हरची नोकरी टिकेल का? हाच प्रश्न उपस्थित राहिला आहे. ते तुम्हाला आता कळणारच आहे आजच्या भागामध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. राजाने विवानच्या हातापाया पडून आता स्वतःची नोकरी राखून ठेवलेली असते आणि विवानने सुद्धा स्वतः राजाने माफी मागितली म्हटल्यानंतर त्याला ड्रायव्हर म्हणून ठेवलेलं असतं आणि राजासाठी त्याच्या इगोपेक्षा अवनीच जास्त महत्त्वाची वाटते त्याला आणि म्हणूनच त्याने हे माफी मागण्याचं नाटक केलेलं असतं. आता त्याच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. घरात अवनी तिच्या रूममध्ये निघून जाते रागाने, पण राजा जेव्हा बाहेर येतो तेव्हा आनंदाने नाचत पाकडतच आलेला असतो. तो विचारतो की देवी आई, हे सगळं तूच घडवून राहिले ना? आधी मंदिरात, नंतर रस्त्यावरती, आणि मग काय, आता तर सुरू झाला ना माझा पिक्चर. आणि तो पटकन धन्याला फोन लावतो. धन्या त्याला सांगतो की राजादा, बोल बाबा पटकन, आज ना लई कामं पेंडिंग आहेत बरं का. त्यावर राजा सांगतो की भाऊ, अरे सगळी कामं होतील, टेन्शन घ्यायचं नाही. मला ना भाई संकेत मिळून राहिलेत. ज्याच्या पाठीशी देवी आई त्याला चिंता करायची गरजच नाही. तुझं निगेटिव्ह बोलणं आणि तो निगेटिव्ह पाण्या दोघाला बी काढू घराच्या बाहेर. त्यावर यशोदा त्याला ओरडतो की अरे पाण्या आपला सख्खा भाऊ आहे, त्याच्याबद्दल नसतं असतं बोलायचं. त्यावर राजा सांगतो की दादा, एक तर तो लई निगेटिव्ह आहे, त्याला ना कामावरती पाठव, घराच्या बाहेर काढ, आणि तू ना अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. यशोदा सांगतो की राजा, तो कामावर गेला ना तिकडे नीट लक्ष दे. राजा असंच सांगतो की दादा, अरे चोख लक्ष आहे आपलं इकडे कामावरती, आणि आता तर राहणारच आहे आणि सगळंच चांगलंच होणार आहे. फोन ठेवल्यानंतर राजा देवीकडे प्रार्थना करतो की देवी आई, यशोदाचा ना सगळं चांगलंच होऊ देत ग. माझा पिक्चर सुरू होईपर्यंत यशोदाची पिक्चर स्टोरी पूर्ण झालीच पाहिजे. इकडे यशोदा विचार करतो की याचं नक्कीच काहीतरी हल्लंय, पण धन्याला त्याचं बोलणं बरोबर वाटतं. पाण्यादाला ना खरंच घराच्या बाहेर पाडलंच पाहिजे. त्यावर यशोदा धन्याच्या डोक्यात टपली मारतो की एक बस भाऊ आहे तो आपला. पण पाण्याने आता त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याला खरंच खूप वाईट वाटतं की आपली भावंडं आपल्याबद्दल असा विचार करतायत हे पाहून. तिकडे अवनीची इतकी चिडचिड होत असते. स्वातीला ती सांगते की तू बघितलंच ना की त्या विमाने किती घाणेरडा लूक दिला मला. तो बिचारा ड्रायव्हर त्याची नोकरी जाऊ नये म्हणून तिचा हातापाया पडत होता, गयावया करत होता. त्याला ना बाकीच्या माणसांना स्वतःच्या पायाच्या टाचाखालीच ठेवायला आवडतं. स्वाती तिला समजावायला जाते की पण मी काय म्हणते अवनी. अवनी तिला ताकीद देते की तू तर काही म्हणूच नकोस. स्वाती समजावते की अगं पण बाबांनी काहीतरी विचार करूनच विवानशी लग्न ठरवलं असेल ना. त्यावर अवनी सांगते की त्या विवानने ना बाबांना पण फसवलंय, जाळ्यात ओढलंय स्वतःच्या. तो ना एक नंबरचा दगड आहे, दगड. इतक्यात विवानची आई हाका मारत तिथे येते. त्यावर अवनी इतकी वैतागते. स्वाती तिच्या हातापाया पडते की प्लीज आता काही बोलू नकोस अवनी, प्लीज. अगं त्या दारापाशी आल्यात आपल्याला घ्यायला. आणि ती पटकन दरवाजा उघडते. विवानची आई आता येऊन विचारते की अगं तुम्ही दोघी तर खालती आला होतात ना, मग वरती कशासाठी आलात? हे बघा पटकन आवरा, विवानला उशीर झालेला अजिबात चालत नाही या. ते ऐकून अवनी आणखीनच वैतागते. विवानच्या आईची नजर अवनीकडे जाते. ती तिला निहाळते आणि विचारते की अगं तू तयार नाही झालीस? स्वाती सांगते की तयारच आहे ती. विवानची आई विचारते की ही अशी.
इकडे यशोदाने सगळ्या घराची साफसफाई करायला काढलेली असते. तो ठरवतो की आता ती खोली न आवरलेलीच बरे. 20 वर्ष लागायची ते आवरायला. काही राहिलंय का अजून? धन्या त्याला सांगतो की दादा तुझी ना अंघोळ राहिले, आधी ठीक करून ये. यशोदा सांगतो की अरे ते वरती चाळ्या राहिलेत तेवढा काढून जातो. धन्या त्याला सांगतो की ते अरे ते मी करतो, तू जा बरं. आणि तो त्याला जबरदस्ती आंघोळीला पाठवून देतो. अरे नवरा मुलगा आहे तू, कसा चमकला पाहिजे. इतक्यातच पाण्या खुर्च्या घेऊन आलेला असतो. धन्या त्याला विचारतो की भाऊ कुठनं घेऊन आलाय ते? पाण्या म्हणतो की कुठनं म्हणजे? भाड्यानं आणलेत मी. धन्या विचारतो की त्या दिवशी मिठाई आणायचं म्हटलं तर किती कोय कोय करत होता आणि आता काय झालं? इतक्यात यशोदा येतो. पाण्या म्हणतो की अरे अय आपल्या यशोदाचं लग्न आहे भावा, आता यशोदाचं लग्न तर झालंच पाहिजे की नाही. यशोदा स्वतःच्या आवरावर करत असतो. धन्या मुद्दाम त्याला चिडवतो पाण्याला. हां, यशोदाचं लग्न झाल्याशिवाय आपली लाईन कशी क्लिअर होईल ना. त्यावर पाण्या चिडतो. गप्प आहे, तुझ्या नाला का नटबोल्टच टाईट करेन आता. इकडे विवानची आई अवनीला सांगते की अगं विवानची होणारी बायको आहेस ना तू, मग जरा वेगळे स्टायलिश कपडे तरी घाल. विवानला हे असं नाही आवडत हा. त्यावर अवनी मुद्दामच सांगून टाकते की काकू नाही आहेत माझ्याकडे दुसरे कपडे, काय आहे मी आणलेच नाही आहेत ना. त्यावर विवानची आई खरं तर टोमणा मारते हा अवनीला की अगदीच गावाकडचे कपडे वाटत आहेत ना गं, पण नाहीच आहेत का. बरं ठीक आहे तुम्ही या खाली. जाण्यापूर्वी ती स्वातीला विचारते की स्वाती तुझ्याकडे छानशी साडी असेल तर दे ना तिला. आणि तिच्याकडे बघूनही ती तोंड कसं तरीच करते, नाहीतर राहू देतच. आणि ती अवनीकडे एक वेगळा आणि विचित्र लूक देऊन निघून जाते. इकडे अण्णा जेव्हा घरात येतात तेव्हा त्यांना असं चुकल्यासारखं वाटतं. तेव्हा आपल्याच पोरांना विचारतात की हे आपलंच घर आहे का? नाही म्हणजे मला नाही ना सवय असल्या नीट अँड क्लीन घराची. त्यावर पाण्या त्यांची थट्टा करतो की नाही थांबा जरा सुलो आत्याला बोलवतो, तिने थोडी बोंबाबोंब केले ना की मग तुम्हाला आपलंच घर वाटेल. अण्णा त्यांना ताकीद देतात की शटअप आणि निघून जातात. पाण्या अण्णाची टांग खेचतो की आपला अण्णा म्हणजे नेमकं जर्मनच मॉडेल आहे. नाही म्हणजे लोक इंग्लिश पिल्यानंतर इंग्लिश बोलतात, आपला अण्णा उतरल्यावर इंग्लिश बोलते. अण्णा माघारी येतो आणि विचारतो की काय म्हणाला रे तू? त्यावर धन्या सांगतो की अण्णा त्या पाहुण्यांसमोर असं इंग्लिश बोलू नका, नाहीतर ती लोक नाही म्हणून निघूनच जायची. आता अण्णा धन्याला म्हणतात की लईच बोलायला लागलायस रे तू. पण तू धन्याला फटका मारणार त्या आधीच यशोदा त्याच्या पुढे उपम्याची प्लेट धरतो. आता अण्णाच्या तोंडाला पाणी सुटतं. अण्णा पटकन आपल्या उपम्यावरती मस्त ताव मारतात हा. तेव्हा यशोदासुद्धा मुद्दाम चेष्टा करतो, नाहीतर उगाचच अण्णा भूक लागली म्हणून पाहुण्याला खात्यालं. त्यावर तिघेच एकटेच हसत सुटतात हा. अण्णा पण आता त्यांच्यात मिसळतात. यशोदाचं लक्ष जातं धन्याने काय अजून जाळ्या काढलेल्याच नसतात. यशोदा स्वतः खुर्च्या घेतो, खुर्च्यावर चढून त्या जाळ्या काढत असतो. पण पाण्यान धन्या त्याला काही कामच करायला देत नाहीत हा. दोघेही त्याला उचलतात, खांद्यावरती घेतात आणि आंघोळीला जबरदस्ती घेऊन जातात. काही वेळानंतर आता मुलीकडचे पाहुणेसुद्धा आलेले असतात. त्यांच्या स्वागतासाठी तांगट कुटुंब हजरच असतं. आणि जेव्हा ते मुलीच्या आईची नजर त्या घरावरती पडते तिला ते सगळं विचित्रच वाटतं. सन्मानाने दागण कुटुंब त्यांना घरात बोलवतात. त्यानंतर पाण्या धन्या पाहुण्यांना पोहे चहा वगैरे आणून देतात. अण्णा त्यांना आग्रह धरतात की पोहे खाऊन घ्या. आजची तिथे राजाबद्दल चौकशी करते, तुमचा तो बोलका मुलगा कुठं दिसत नाही. अण्णा सांगतात की तो नाशकात गेला आहे कामाला. पण मुलीच्या आईची तक्रार असते की हे घर. त्यावर अण्णा सांगतात की नाही म्हणजे ब्रिटिशकालीन आहे, पण इतक्यात पडायचा नाही. काय आहे तुमच्या पोरीचा हात लागला की जाईल की उचलून. आता पाहुणे मंडळी पोह्यांचं इतकं कौतुक करतात. अण्णा सांगतात की ते पण पोहे यशोदानेच बनवलेत. आजी नवलर करते आणि विचारते की काय हो, नाही म्हणजे 5-5 जणांचं स्वयंपाक करायचं काय वाटत नाही का तुम्हाला? अण्णा सांगतात की काय त्यात, आता तुमची पोरगी आली की दोघं मिळून करतीलच की. त्यावर सगळेच हसत चुकतात. पण इकडे नमीचा जीव मात्र इतका तुटत असतो. ती घरात ठोकावत असतानाच पाण्याचं लक्ष तिकडे जातं. पाण्या पटकन धन्याला सावध करतो की ती बघ नमी. धन्या म्हणतो की बाबू ही पोरगी आत्याला घेऊन यायची. आणि धन्या चौथाळ्याने नजरेने दारातच उभा टाकतो.
तेव्हा नमी त्याला घाबरून पाक पळूनच जाते की. आता मुलीच्या वडिलांना यशोदांची म्हणजे यशोदाची थोडं खाजगीत बोलायचं असतं. इकडे अवनी स्वाती दोघेही नाश्त्यासाठी येतात. स्वाती विचारते की तुम्ही नाश्ता सुरू नाही केला अजून. विवानची आई म्हणते की तुमच्याचसाठी थांबलो होतो. जेव्हा अवनी नाश्त्यासाठी बसते तेव्हा विवान मुद्दामच चौकशी करतो की नाही म्हणजे अवनीला गाडी चालवायला येते ना, बेसिक नॉलेज तरी असेल ड्रायव्हिंगचं. महेश सांगतो की नाही आमच्याकडे ड्रायव्हर आहेत ना, त्यामुळे तशी गरजच पडली नाही. विवान सांगतो की बापरे, पण ना आता शिकावं लागेल हा. काय आहे कॅनडामध्ये मुली 18 वर्षाच्या झाल्या की ड्रायव्हिंग शिकतात. मी 24/7 हिच्यासाठी ड्रायव्हर म्हणून अवेलेबल नाही राहू शकत. पण काय आहे इंडियन मुलींची टिपिकल मेंटॅलिटी नसते ना ड्रायव्हिंग शिकायची. पुन्हा तो विवान अवनीला टोमणेच मारायला सुरुवात करतो. अवनीच्या मनात इतका राग उफाळून आलेला असतो. मनातच ती एक कल्पना करते की अचानकच चवताळून ती विवानच्या अंगावरती धावून जाते. काय म्हणालात तू? काय म्हणालात? मला ड्रायव्हिंग येत नाही. अरे स्वतःची अख्खी कंपनी काढून मी ना तिथे सगळ्यांना नोकरीवर ठेवू शकते, पण तुझ्यासारख्याला नाही. अचानक विवानच्या बोलण्याने ती भानावर येते की अवनी अवनी काहीच बोलत नाही आहेस तू. इकडे नमी रडत असते आणि धन्या येऊन तिला विचारतो की नमी काय करतेस तू इथे? कशाला आली आहेस? जा बरं इथनं. रडतेस? जा तुझ्या घरी जाऊन रड. त्यावर नमी चवताळते की लय शाना बनू नकोस हा, लहानपणी ढुंगण धुतलंय तुझं. त्यावर धन्या विचारतो की काय मग काय बिल घेऊन आली काय त्याचे? तेव्हा नमी त्याला एक चोराचा थपाडा घालते. धन्या नमीला चिडवतो की आता यशोदाचं जुळतंय म्हणून पोटात दुखून राहिलं काय? त्यावर नमी रडत सांगते की दुखतंय की, पोटात मनात काळजात सगळीकडेच दुखते. यशोदा मुलीच्या वडिलांना घेऊन येतो. मुलीच्या वडिलांची इतकी तक्रार असते की आता इतकी सगळी माणसात म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी राबायचं, रांधायचं, घराची जबाबदारी पार पाडायची. तेव्हा यशोदा एका गोष्टीची जाणीव करून देतो की हे बघा मी तुमच्या मुलीवरती कुठलीच गोष्ट लादणार नाही आहे, विश्वास ठेवा माझ्यावरती. हे बघा यशोधनराव, हरकत नसेल तर एक बोलू का तुम्हाला? काय आहे प्रज्ञासोबत जर तुमचं लग्न झालं तर तुम्ही वेगळं राहावं अशी आमची इच्छा आहे. तेव्हा यशोदाला जबरदस्त धक्काच बसतो. त्याला अचानक राजाचं बोलणं आठवतं की आपण अडकलो या घरात. ज्याला कोणाला बाहेर पडायची संधी मिळाली ना तर त्याने खुशाल पडावं. यशोदा तिथेच विचारमग्न होतो. इकडे अवनीला फारशी भूक नसते. खरं तर तिला नाश्ता करायचीच इच्छा नसते, ते विवानला नजरेसमोर ठेवून. म्हणून ती उठते. त्यावर विवान तिला पुन्हा टोमणे मारायला सुरुवात करतो की बेसिक टेबल मॅनर्स असतात. काय आहे बाकीच्यांचं झाल्याशिवाय जायचं नसतं ना. महेश स्वातीला खुणावतो. स्वाती अवनीला जबरदस्ती तिथेच बसवते, बळजबरी. पण आता विवानची आई जेव्हा तिचा नाश्ता झाला म्हणून उठते, अवनीही तिला टोमणे मारते की काकू कुठे जात आहे? बेसिक टेबल मॅनर्स. त्यावर ती अवनीला म्हणते की अगं कॅनडाला तुला जायचं आहे, मला नाही. आणि ती निघून जाते. म्हणजे पदोपदी ही लोक फक्त अवनीचा अपमान आणि अपमानच करत सुटलेत. नमी रडत असते तेव्हा धन्या तिला जायला सांगतो. तेव्हा नमी त्यालाच ओरडते की कशाला लहानपणापासून मोठी वहिनी म्हणून चिडवलं. त्यावर धन्या सांगतो की मोठी वहिनी असणं वेगळं आणि होणं वेगळं. नमी तू जा बरं इथून, उगाचच तुझी आई आली का राडा व्हायचा इथं. ती सांगते की जातेच आहे, पण तुम्हा कोणाला बी नाही सोडणार मी. माझं जर यशासोबत लग्न नाही ना झालं तर अख्ख्या घराला चापाटून टाकेन मी. माझं जर यशासोबत लग्न नाहीच झालं ना तर मग मी तुमच्या कुणाचे बी लग्न नाही होऊ देणार. त्यावर धन्या म्हणतो की आई तशी लेक आहेस का तू? तू झपाटायला निघालीस आणि ती सदान कदा शापच देते. तू तिला दात ओठ खात म्हणतो की जा ना नमी इथनं. नमी जाता जाता परत एकदा धमक्याच देऊन जाते. खरं तर ना आता धन्याने तिला हकलवण्यासाठी पाण्याची धमकी दिलेली असते. पाण्याला बोलवे ना. तेव्हा नमी कुठे निघून जाते. पण यशोदाने आता धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. तो म्हणतो की जर तुमच्या मुलीच्या संसारामध्ये माझी भावंडं, माझे अण्णाच न कोण असतील तर इथे फक्त एकच मार्ग उरतो. इकडे विवानच्या घरी विवान महेश नाश्ता करत असताना अचानक राजा येतो. त्याला कधी एकदा अवनीला बघतोय असं झालेलं असतं. एकटक हसत तो अवनीकडे बघत असताना नेमकं विवानचं लक्ष जातं.
विवान त्याला फटकारतो की "ए, काय करतोय तू इकडं?" तेव्हा राजा बहाणा करतो की किती वेळ आहे निघायला?" त्यावर विवान त्याला सांगतो की "ए, हे सगळं तू विचारायचं नाही असं. आम्ही जेव्हा निघू तेव्हाच चालायचं." आता राजाला अपमान सहन होत नाही, पण गुपचूप बाहेर येतो तो. टोटल रम्या डोसक्याचा माणूस आहे. इकडे अवनीची इतकी चिडचिड होत असते, तेव्हा स्वाती तिला शांत करण्यासाठी ब्रीथ इन ब्रीथ आउट करायला सांगते. तिच्या सांगण्यावरून अवनी तसंही करते, पण तिचं मन ताऱ्यावर नसतंच. स्वाती अवनीला सांगते की "तू तयार हो पटकन." तेव्हा अवनी चिडून विचारते की "हो, उशीर झाला तर विवानला राग येईल." अवनी ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. स्वातीला ती सरळ सांगते की "वहिनी प्लीज तू जा गं." इतक्यातच महेश आत येतो. महेश येताच विचारतो की "काय झालं? अगं, तयार झाली नाही आहे का अवनी?" अवनी समोर येते आणि रागाने म्हणते की "वहिनी दार लाव. वहिनी प्लीज दार लाव." तेव्हा महेश गुपचूप जाऊन दरवाजा बंद करतो. परत येऊन विचारतो की "काय झालं? काही प्रॉब्लेम झाला आहे का? बाबांचा फोन आलता का? काय झालं नक्की?" त्यावर अवनी आता उशी घेते आणि त्या महेशला असं काही फटका द्यायला लागते ना, महेश स्वातीच्या मागे जाऊन लपतो. "अगं स्वाती समजाव हिला, लागतंय ना मला." अवनी विचारते की "काय रे? हां, तुला काय बहिणीची बाजू घ्यायला का लाज वाटते? सतत आपल्या त्या विमानच्या बाजूने बोलत असतोस." महेश सांगतो की "अगं होणारा नवरा आहे तिचा." अवनी विचारते की "अरे पण तू भाऊ आहेस ना माझा, बहीण आहे ना मी तुझी. मग काय होतं तुला बाजूला घ्यायला?" आणि पुन्हा ती उशीने त्याला फटकेच देते. राजा जेव्हा तुळशी वृंदावनाकडे येतो ना, तेव्हा त्याला अचानक देवीच्या मूर्ती दिसते आणि तो अचंबित होतो की "देवी आहे का तू इकडे? देवी आई, बघितलंस ना तू की कसली भारी आहे ना ती, किती छान हसते ना." आधी माझ्याकडे बघितलं, मग हसली. "देवी आई, हे जे आहे ना ते असं चढता क्रम राहू देत की." आणि तो हात जोडून विनंती करतो की "देवी आई, तुझ्या या भक्ताला तिचं हसू आयुष्यभर दिसू देत की." जेव्हा तो गुडघ्यावर बसून प्रार्थना करत असतो, इकडे रूममध्ये अवनी एकतर उशा फेकून महेशला मारतच असते, पण उशीच सापडत नाही हातात, तर आता काय घ्यावं म्हणून फ्लॉवर पॉट उचलते. पण रागाच्या भरात ते फ्लॉवर पॉटच्या ऐवजी ना त्यातली फुलं फेकते. आता ती फुलं खिडकीच्या बाहेर जाऊन नेमकी राजाच्या हातात पडतात. अर्थात देवयाईने त्याला संकेत दिलाय की त्याला बाईचा आशीर्वाद मिळणार आणि त्याला ज्या बाईचा हवा आहे ना तिचाच. प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय, पण पुढील भागात मात्र जबरदस्त ट्विस्ट आहे. कारण दत्तू काकाने आता यशोदाचं जुळलेलं लग्न मोडण्याचाच घाट घातलेला असतो. कारण तो मुलीच्या बापाला त्यांच्याबद्दल वाईट साईट सांगत असतानाच अचानक तिथे पाण्या धने येतात. म्हणजे आता ही दत्तू काकाची काही खैर नाही आहे. आता खरेदीला गेल्यानंतर ना अवनीला अचानक चोराचा ठसका लागतो. तेव्हा राजाचा जीव कळवळतो. तो पटकन तिला पाणी नेऊन देतो आणि विवानला ते खटकतं. राजा म्हणतो की "पाणी कशाला मॅडम, त्यापेक्षा पटकन सरबत प्या म्हणजे बरं वाटेल." आता राजाने काय फक्त तिच्याचसाठी आणलं नाही, तर विवान आणि महेशला तो द्यायला जाणारच असतो. पण विवानला भरताच राग चढतो. पण मग आता 2 प्रश्न उरतातच आहेत ना प्रेक्षकांनो. आता यशोदाचं लग्न जुळेल का? आणि दुसरं म्हणजे राजा आणि अवनीचं लग्न कसं होणार आहे? तेच तर पाहणं जास्त मनोरंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून सर्वात आधी भाग तुमच्यापर्यंत